श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळमध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी 4 डिसेंबर 2025 रोजी स्वामींच्या कृपेने दत्त जयंती सोहळा आनंदाने कसा संपन्न झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे व पूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे. तर मित्रांनो, स्वामींच्या कृपेने हा प्रवास छान आनंदाने पार पडला. या तुम्हाला मी दाखवतो सकाळपासून आपली सेवा कशी चालू होती. सकाळी पहाटे 7 वाजता महाराजांचा छानपैकी असा रुद्र अभिषेक झाला. तर मित्रांनो, समोर ज्या पादुका दिसत आहेत, जे आपले स्वामी भक्त लेपन लावत आहेत, ते अक्कलकोटवरून आले आहेत. वटवृक्ष आहे अक्कलकोटला, त्याच झाडाच्या फांद्यांपासून त्या बनवलेल्या आहेत. तर ते वर्षातून एकदा आपण त्याला गंध जे असतो ते आपण काढतो, परत आपण मग त्यांना गंध लेपन करतो. आणि आता कुंटे गुरुजी आपल्याला या पादुकांचं महत्त्व काय आहे ते सांगतील. याच्यामध्ये शिव आणि पार्वती विराजमान आहेत. महाराज ज्याच्यावर उभे असतात ती सगळी शक्ती त्याच्यात प्रविष्ट होत असते. त्यावेळेला असं महाराज सांगायचे की माझ्याकडे यायची गरज नाही, पादुकांच्या इकडे सांगा, तुमची इच्छा माझ्यापर्यंत पोहोचते. तर शिव आणि शक्ती अशा दोन शक्ती याच्यामध्ये प्रविष्ट झालेल्या आहेत. म्हणून आपण पादुका घरामध्ये ठेवल्या की घरामध्ये कुठलं अरिष्ट येत नाही, कुठली संकट येत नाही. चरण रूपाने स्वामी आपल्याकडे असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आणि हे लेपनाचा इतका प्रताप आहे. आता हे लेपन काढून ठेवलं, घरात कोणाला काही त्रास झाला, काही असलं ना, ते लावलं तर त्याचा लगेच परिणाम दिसतो. लगेच स्वामींच्या कृपेने पालखी खूप छान सजवली गेली. सुगंधी फुलं व सुंदर फुलं त्यात लावण्यात आल्यात व त्याच्यामध्ये महाराजांच्या पादुका विराजमान करून आपण निघालो ते थेट सिद्धी महाडिक स्वामी भक्त आहेत, जे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांच्याच घरी आम्ही गेलो. त्यांची इतक्या वर्षापासून इच्छा होती. त्यांनी आज विचारलं, यावर्षी त्यांनी विचारलं की आमच्या घरात पालखी जेव्हा निघेल तेव्हा आमच्या घरात पण पालखी येईल का. तर काय माहीत नाही, जणू काय महाराजांची इच्छा. कोणाच्याही मनात काही शंका न आता आम्ही सरळ बोललो की हो, जरूर येणार ना. तर आता आम्ही त्यांच्या घरात घेऊन आलो पालखी आणि छानपैकी पालखीचं स्वागत झालं. महाराज थाटात बसले. त्यांच्या घरी देखील महाराजांचं स्थान आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच. अशा प्रकाराने ते खूप खुश झाले. महाराज आज हे 6वं वर्ष आहे आणि आज हे पहिल्यांदा त्यांच्या घरात आले. भक्त देखील खुश, महाराज खुश म्हणून भक्त खुश, भक्त खुश म्हणून महाराज खुश. खूपच सुंदर व अप्रतिम अशी रांगोळी एका स्वामी भक्तांनी साकारलेली. तर मग इथे राजाधिराज स्वामीराज यांची पालखी ढोल ताशाच्या गजरावरती नाचवण्यात आली. सर्व भक्तगण महाराजांचे पालखीचा आनंद गगनात मावेना असा झाला. महाराजांची पालखी खूप सुंदर प्रमाणाने महाराजांनी नाचवून घेतली. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच.
महाराजांची पालखी मिरवणूक ढोल ताशात निघाली व संध्याकाळी स्वामी भक्त बाल कलाकार यांची सुरुवात भजनाला झाली. आपल्या स्वामी माऊलींना संध्याकाळी हुक्का देण्यात आला. एवढं सुंदर व भक्तिमय वातावरण हे महाराजांच्या कृपेने घडलं होतं. शब्दात वर्णन करता येणार नाही. मित्रांनो, अशा प्रकाराने महाराजांनी आज हा संपूर्ण सोहळा त्यांच्या कृपेने आज पार पडलाय. आनंदाचा गुलाल उधळला, त्यांची कृपा झाली. अनेक भक्तगण आज या सोहळ्यात सहभागी झाले व त्यांच्याचरणी हीच प्रार्थना आहे की दिवसांदिवस वर्षानुवर्ष ही सेवा आपल्या सर्वांकडून ते करून घ्यावे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल त्याबद्दल आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. महाराजांचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.